सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी हे सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ हेच 11-12 नाही, सर्वच गडकिल्ल्यांवर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला। मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकामं शोधली पाहिजेत। ती विविध विभागात असू शकतात, जसं वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग, तर त्या फेऱ्यात ती अडकता कामा नयेत। म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी, हा शासन निर्णय केला। त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे अनधिकृत आहे, जे अयोग्य आहे, जे अवैध आहे, ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी, हा शासन निर्णय केला। आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादामध्ये ते निष्कासित करण्यात यावेत। आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल, काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुरू झाली, काही अजून बाकी आहेत, काही अजून विविध विभागात आहेत, काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत। या सगळ्यांचे निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी दुर्गप्रेमींची याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत। फॉर्म आहेत ते भरून घेण्यात येतात, कुठेतरी जाणून लादण्याचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी घडल्याचा आरोप आहे तो पालकांकडून होतो। या संपूर्ण त्या विकसित शाळेच्या संदर्भात मला माहित नाही, माहिती घ्यावी लागेल। सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल। चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल। माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुभाच नाही। कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणे हे त्या मंत्रालयाचं काम आहे। पण मी हेही सांगतो, मी आधी म्हटलं, या महाराष्ट्रामध्ये आजही 3 भाषा शिकवणाऱ्या शाळा आज नाही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ॲफिलिएशन हे CBSE, ICSE, IB, कॅम्ब्रिज, ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे 3 भाषा शिकल्याच जात आहेत। आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या 3 भाषा शिकल्यात। तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल। आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत ज्या अन्य माध्यमांच्या आहेत, मी आधी सांगितलं, ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एडेड स्वयंअर्थ सहायता तिथे 3 भाषा शिकवल्या जात आहेत। मग ही शाळा त्यातली आहे का, तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल। आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं, या देशात, या राज्यातील 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतायत, ती मुभा ऐच्छिक त्यांना आहे। आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातोय, गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता। गेल्या काही शिवसेनेचे जे आमदार आहेत, मग गायकवाड असतील, त्यासोबतच शिरसाट असतील, त्यांचे प्रकरण आहेत ती बाहेर येतात, त्यासोबतच भरत शेडते गेले असतील। तर या प्रकरणांमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं सुरू आहे, तो या ठिकाणी ऐकायला मिळतोय। एकूणच काय नक्की सुरू आहे, जर या युतीमध्ये नक्की काही आलबेल नाही असं देखील सर याला जोडून म्हटलं आहे। शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांचं वर्तन महायुतीच्या युतीचा तळा जातं असं वाटतं? नो कॉमेंट।